स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये ऑफसेटला आपण स्टार्ट करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बराच काही सिलेबस आपण कंप्लीट केलेला आहे। त्याच्यामध्ये बेसलाईन असेल, तुमचं सर्वे स्टेशन आहे, खूप सारे पॉईंट्स आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये जो नेक्स्ट सिलेबस आहे आपला ऑफसेट, त्याचे टाईप्स आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ऑफसेट्स म्हणजे काय ते त्याची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूयात। द ग्राउंड फीचर सच ॲज बिल्डिंग्स असतील, बाउंड्रीज असेल, रोड्स, नालाज असेल तुमचा, आर लोकेटेड विथ रेफरन्स टू द चेन लाईन, त्याला आपण काय म्हणतो, ऑफसेट्स म्हणतो। डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम द चेन लाईन टू द ऑब्जेक्ट, आयदर राईट साईड असेल किंवा लेफ्ट साईड ऑफ द चेन लाईन। सच डिस्टन्स लॅटरल मेजरमेंट्स आर कॉल्ड ॲज ऑफसेट। आता मी तुम्हाला ड्रॉइंगमध्ये सांगतो ऑफसेट म्हणजे काय आहे मित्रांनो। तर तुमची अशा पद्धतीनं ही लाईन आहे मित्रांनो, ठीक आहे। तर या लाईनमध्ये आता ही तुमची कोणती साईड झाली मित्रांनो, ही झाली तुमची राईट साईड। जर तुम्ही मुंडकं इकडेच केलं असेल तर ही राईट साईड झाली, ही लेफ्ट साईड झाली। तर या लाईनपासून मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं हा बिल्डिंगचा कॉर्नर, हे डिस्टन्स तुम्ही मेजर केलेला आहे, ठीक आहे। हे डिस्टन्स तुम्ही मेजर करता। मग हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करता येते ऑन ग्राउंडवरती। तर यालाच मित्रांनो काय म्हटलं जातं, ऑफसेट म्हटलं जातं मित्रांनो, समजलं। एखाद्या इंटरनल डेफिनेशन बघा, डेफिनेशन नीट वाचा, तर ते तुम्हाला जे काय फीचर्स आहेत ग्राउंडवरती, मग बिल्डिंग असेल, बाउंड्रीज असतील, रोड्स असतील, ते लोकेट करण्यासाठी चेन लाईनपासून तुम्ही मेजरमेंट घेता कुठे, आयदर लेफ्ट साईड और राईट साईड मेन चेन लाईनपासून, त्याला तुम्ही काय म्हटलं जातं, ऑफसेट म्हटलं जातं, समजलं। ऑफसेट म्हणजे काय, आता त्या ऑफसेटचे टाईप्स बघूयात आपण। ऑफसेट म्हणजे काय मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये आपण इथून या लाईनपासून आपण डिस्टन्स मेजर करतो, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची एक लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागते। तर या लाईनला आपण काय म्हणतो, ऑफसेट म्हणतो। त्याच पद्धतीनं फॉर एक्झाम्पल आता मला हा कॉर्नर मेजर करायचा आहे आणि या लाईनपासून मेजर करायचा, तर मी अशा पद्धतीनं सरळ एक लाईन ड्रॉ करतो, ठीक आहे। तर ही लाईन म्हणजे काय झाली, आता ऑफसेट झाली। आता मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, या दोन लाईन आहेत। आता या लाईनीमध्ये अँगल किती असणार, अंदाजे सांगा, अंदाजे अँगल किती असणार, 90 डिग्री असणार, बरोबर। त्याच पद्धतीनं या लाईनमध्ये हा अँगल जो आहे तो 90 डिग्रीपेक्षा कमी असणार, बरोबर। काय म्हणतो मी, 90 डिग्रीपेक्षा कमी असेल। किंवा तुम्ही हाच पॉईंट तुम्हाला मेजर करायचा आहे, हाच पॉईंट तुम्हाला मेजर करायचा आहे, पण तुम्ही मेजर केला इथून या पॉईंटपासून अशा पद्धतीनं हा पॉईंट मेजर केला, तर आता याच्यामध्ये अँगल जो असणार आहे तो ऑब्वियसली 90 डिग्रीपेक्षा कमीच असणार आहे। तर अशा पद्धतीने अँगल चेंज होतो आणि त्याच्यावरून ऑफसेटचे टाईप पडतात। तर ते टाईप्स आता आपण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा ऑफसेटचे टाईप बघा, देअर आर 2 टाईप्स ऑफ ऑफसेट, एक आहे परपेंडिक्युलर ऑफसेट आणि दुसरा आहे ऑब्लिक्यू ऑफसेट। when the measurements are taken at right angle 90 degree to the chain line are known as perpendicular offset or simple offset, ठीक आहे। the measurements taken at other than 90 degree angles are called as oblique offset। म्हणजेच आपण बघितल्यासारखं सेम पद्धतीनं हा बिल्डिंगचा कॉर्नर आहे आणि ही तुमची लाईन आहे आणि तुम्ही या लाईनपासून अशा पद्धतीनं डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, तो झाला तुमचा ऑफसेट। आणि ह्या मेन लाईनचा आणि हे दोन्ही एकमेकाला 90 डिग्रीमध्ये आहेत, तर याला परपेंडिक्युलर ऑफसेट म्हणायचा। आणि फॉर एक्झाम्पल इथे बिल्डिंगची लाईन आहे किंवा एखादं झाड आहे आणि असं तुम्ही विथ अदर दॅन 90 डिग्री अँगल, आता याच्यामध्ये 90 डिग्री नाही आहे, 45 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 80 डिग्री असेल, तरी पण तो तुमचा काय झाला, ऑब्लिक्यू ऑफसेट झाला, म्हणजे अदर दॅन 90 डिग्री, समजला। परपेंडिक्युलर ऑफसेट समजला, ऑब्लिक्यू ऑफसेट समजला। तरी पण अजून एकदा मी या ड्रॉइंगमध्ये मेजर करून दाखवतो। हा बिल्डिंगचा कॉर्नर जर तुम्ही अशा पद्धतीनं परपेंडिक्युलर डायरेक्शन AB ला परपेंडिक्युलर आहे अशा पद्धतीनं मेजरमेंट केला, तर हा झाला तुमचा परपेंडिक्युलर ऑफसेट झाला, ठीक आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला आता हा कॉर्नर मेजर करायचा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं इथून मेजर केला, तर हा 90 डिग्री अँगल नाही आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे, तर अशा केसमध्ये हा ऑब्लिक्यू ऑफसेट झाला मित्रांनो, ठीक आहे। हाच पॉईंट तुम्हाला मेजर करायचा आहे आणि तुम्ही इथून मेजर केला, या पॉईंटपासून मेजर केला, तर याच्यामध्ये सुद्धा अँगल हा 90 डिग्री नाही आहे, म्हणून हा सुद्धा ऑब्लिक्यू ऑफसेट झाला मित्रांनो, समजलं। तर अशा पद्धतीने खूपच सिंपल टाईप्स आहेत ऑफसेटचे, ते मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, द ऑफसेट्स आर जनरली मेजर्ड बाय मेटॅलिक टेप
बट व्हेन ग्रेट ॲक्युरेसी इज रिक्वायर्ड स्टील टेप इज यूज्ड. जर तुम्हाला जास्त ॲक्युरेसी पाहिजे असेल तर तुम्ही स्टीलचा टेप हा यूज करू शकता ऑफसेट मेजर करण्यासाठी. ऑफसेट रॉड इज समटाइम्स यूज्ड फॉर ऑफसेट. ठीक आहे, ऑफसेटचा रॉड असतो, ते रॉड्स पण तुम्ही यूज केलेले जातात किंवा अदर दॅन ऑफसेट्स तुम्ही क्रॉस स्टाफसुद्धा यूज करू शकता किंवा थेडोलाईटसुद्धा यूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा 90 डिग्री परपेंडिक्युलर करण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा टाईपचे इन्स्ट्रुमेंटसुद्धा यूज करू शकता. एव्हरी ऑफसेट हॅज 2 मेजरमेंट डिस्टन्स अलॉंग द चेन लाईन कॉल्ड ॲज चेन एज अँड लेंथ ऑफ ऑफसेट PP. ठीक आहे, म्हणजेच बघा 2 मेजरमेंट असतात, प्रत्येक ऑफसेटला 2 मेजरमेंट असतात. डिस्टन्स अलॉंग द चेन लाईन म्हणजेच AP. फॉर एक्झाम्पल याचे इथे बघा, ह्या A पासून हा P पॉईंट आहे, हे एक तुम्हाला डिस्टन्स मेजर करावं लागतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर P पासून हा पॉईंट PP, हे दोन्ही पॉईंट तुम्हाला मेजर करावं लागतात. ऑफसेट अशा पद्धतीनं मेजर केला जातो. समजला? ऑफसेट एव्हरी ऑफसेट हॅज 2 मेजर. आता तुम्हाला मी प्लॅनमध्ये दाखवतो कशा पद्धतीनं आपण ऑफसेट हा मेजर करतो. ठीक आहे, तर तुम्ही इथे नीट काळजीपूर्वक बघा मित्रांनो. आपण इथून हा ऑफसेट टाकलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथून A टू, आता इथं मी नाव देतो R नाव देतो. ठीक आहे, तर AR तुम्हाला हे पण डिस्टन्स मेजर करावं लागतं आणि त्याच्यानंतर R पासून हा तुमचा पॉईंट आहे P. ठीक आहे, तर हा R आणि P हे पण डिस्टन्स तुम्हाला मेजर करावं लागतं. तर अशा पद्धतीनं ऑफसेटचं डिस्टन्स हे मेजर करावं लागतं. हा झाला परपेंडिक्युलर ऑफसेट. आता समजा तुमचा ऑब्लिक्यू ऑफसेट असेल, इथून तुम्ही हा पॉईंट मेजर केलेला आहे आणि याच्यामध्ये अदर दॅन 90 डिग्री आहे, तर तुम्हाला सेम हे A पासून हा पॉईंट तुम्हाला मेजर करावा लागतो R आणि त्याच्यानंतर R पासून P. ठीक आहे, मग कोणत्याही टाईपचा ऑफसेट असू द्या, अशा पद्धतीनं 2 मेजरमेंट तुम्हाला हे घ्यावेच लागतात. त्याच्यावरूनच तुम्ही नंतर नेक्स्ट ग्राउंडवरती ते पॉईंट तुम्ही लोकेट करू शकता. ठीक आहे, समजलं ऑफसेटचं मेजरमेंट कशा पद्धतीनं घेतलं जातं ते. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. अजून 2 टाईप्स आहेत, लॉंग ऑफसेट आणि शॉर्ट ऑफसेट. तर तेही ऑफसेटचे टाईप्स आहेत, बघूयात आपण. ऑफसेट अप टू अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर आर कॉल्ड ॲज शॉर्ट ऑफसेट अँड दोज विच आर मोर दॅन 15 मीटर आर कॉल्ड ॲज लॉंग ऑफसेट. म्हणजे जे डिस्टन्स, हे जे ऑफसेटचं जे काय डिस्टन्स आहे, हे जर 15 मीटरपेक्षा कमी असेल तर त्याला आपण शॉर्ट म्हणतो आणि हे जर 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉंग ऑफसेट म्हणतो. शॉर्ट ऑफसेट मे बी टेकन बाय आय जजमेंट और बाय स्विंगिंग द टेप. लॉंग ऑफसेट मे बी टेकन बाय मीन्स ऑफ क्रॉसटॉफ और ऑप्टिकल स्क्वेअर. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे काय शॉर्ट ऑफसेट असतात हे आपण डायरेक्ट आय जजमेंटनं किंवा टेप आपण अशा पद्धतीनं इकडे असं सर्क्युलर टाईपमध्ये मोशन करून सुद्धा जिथे आपल्याला सगळ्यात कमी रीडिंग भेटते त्या ठिकाणी आपण तो मेजर करू शकतो पॉईंटपासून. ठीक आहे, 15 मीटरच्या आत असेल आणि जास्त असेल तर तिथे आपल्याला ओपन क्रॉस टॉप. आता ओपन क्रॉस टॉप काय आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला सांगतो टेप कशा पद्धतीने आपण स्विंगिंग करतो. बघा, ह्या ठिकाणी आपण एक टेपचं टोक पकडतो आणि दुसरं टोक इथे असतो, आपल्या हातात असतो, बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल सगळ्यात कमी डिस्टन्स बरोबर जिथे परपेंडिक्युलर आहे तिथेच सगळ्यात कमी डिस्टन्स येते, कारण टेप असा गोल फिरतो. ठीक आहे, जिथे सगळ्यात कमी डिस्टन्स येईल तोच परपेंडिक्युलर पॉईंट असतो. जेव्हा तुम्ही सर्वेमध्ये प्रॅक्टिकल करताल तेव्हा या गोष्टी तुम्हाला कळून येतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा डिस्टन्स आपलं 15 मीटरपेक्षा कमी असेल त्यावेळेस आपण टेप स्विंगिंग किंवा डायरेक्ट डोळ्याने सुद्धा जेव्हा तुम्ही जास्त सर्वे करता तेव्हा तुम्हाला आय जजमेंटनुसार सुद्धा डायरेक्ट परपेंडिक्युलर ऑफसेट हा घेता येतो. आणि इन केस जर 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला ओपन क्रॉस स्टाफ किंवा थेडोलाईट या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून तुम्हाला ते ऑफसेटचं डिस्टन्स किंवा ऑफसेट परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला ड्रॉ करावी लागते सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्टन्स मेजर करू शकता. तर अशा पद्धतीनं हा पण व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि पूर्णपणे जो आपला 2.2 आहे मित्रांनो, जो काय आपला 2.2 आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये आपण सर्वे स्टेशन काय असतं ते बघितलेलं आहे, चेन सर्वे आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे, बेस लाईन, चेक लाईन, टाय लाईन्स बघितलेलं आहेत, ऑफसेट आपण बघितलेलं आहे, टाय स्टेशन काय असतं, मेन स्टेशन काय असतं तेही आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर टाईप्स ऑफ ऑफसेटचे टाईप्स परपेंडिक्युलर असेल, ऑब्लिक्यू असेल किंवा शॉर्ट
ऑफसेट असेल, लॉंग ऑफसेट असेल, ते सुद्धा पूर्णपणे आपण टाईप्ससुद्धा डिस्कस केलेले आहेत. आणि याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2.3ला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, 2.3ला आपण सुरुवात करणार आहोत रेंजिंग. त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेंजिंग आहे. अजून नोट्स बनवलेले नाही आहेत, बनवून तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ हे प्रोव्हाइड केले जातील मित्रांनो. ठीक आहे, तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला जॉईन करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.